नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण RSTV द बिग पिक्चर मराठीमध्ये H1B विसास टेम्पररीली सस्पेंडेड म्हणजेच H1B विसावर तात्पुरती बंदी या विषयावर मराठीत चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर आजच्या भागाचे अतिथी म्हणजे गेस्ट होते प्रभुदयाल सर, जे की पूर्व राजदूत राहिलेले आहेत, शिवाजी सरकार, सिनियर जर्नलिस्ट शिवेंद्र सिंग, व्हाईस प्रेसिडेंट ग्लोबल ट्रेड डेव्हलपमेंट नॅस्कॉम, अँकर नेहमीप्रमाणे फ्रँक रावसन परेरा. तर आपण पहिले डिस्कशन जाण्याच्या पहिले आपण दोन गोष्टी आज डिस्कस करणार आहोत. एक तर RSTV द बिग पिक्चरमधलं आर्टिकल किंवा जे डिस्कशन झालं ते, आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये एक्सप्लेन सेक्शन पण आपण यात डिस्कस करूया, कारण की त्याबद्दल पण H1B विजावर डिटेल माहिती आली आहे. तर दोन्ही मिळून आपण एक सेशन घेऊया. तर सुरुवातीला आपण बेसिक्स बघूया की H1B विजा काय आहे. तर H1B विजा हा कित्येक विजा प्रकारापैकी एक विजा प्रकार आहे. तर असे H1B विजा, H2B विजा, L1 आणि J सध्या हे चर्चेत असलेले विजा प्रकार आहेत. याबद्दल आपण सुरुवातीला जाणून घेऊया. H1B विजा हा हायली स्किल्ड एज्युकेटेड वर्कफोर्सला दिला जातो. म्हणजे US हा विजा देते एवढं तर सगळ्यांना माहितीच असेल. तर USमध्ये येणारे जे हायली स्किल्ड वर्कफोर्स आहे, जसं की मेनली त्याच्यात IT सेक्टर येतो, जे प्रोग्रामर्स आहे किंवा म्हणा सॉफ्टवेअर डिझायनर्स आहे, तर त्यांच्यासाठी हा विजा इश्यू केला जातो. तर आणि परत त्याच्यानंतर येतो H2B विजा. तर H2B विजा हा फूड आणि ॲग्रिकल्चरल सेक्टरमधील वर्कर लोकांसाठी असतो, म्हणजे त्याच्यात काम करणाऱ्या आणि USमध्ये येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी. L1 टाईपचा विजा हा इंट्रा कंपनी ट्रान्सफर्स, म्हणजे समजा आता एखादी कंपनी भारतात पण आहे आणि USमध्ये पण आहे, अमेरिकेत पण आहे. तर त्या कंपनीतून समजा भारतातून काही लोक त्या कंपनीतून US किंवा अमेरिकेतल्या ब्रांचेसमध्ये पाठवायचे असेल, तर हा या प्रकारचा L1 टाईपचा विजा घ्यावा लागतो. किंवा तुम्हाला पर्सनली जायचं असेल तर H1B विजा घ्यावा लागतो. आणि जे म्हणजे इंटर्न्स आणि स्टुडंट्स यांच्यासाठी हा जे प्रकारचा विजा असतो. तर सध्याचा विषय असा आहे की 31 डिसेंबरपर्यंत परत हा बॅन वाढवण्यात आलेला आहे अमेरिकन सरकारकडून. तर का वाढवण्यात आला, याचा काय इम्पॅक्ट असेल, तर यावर चर्चा करणार आहोत. आणि याच्यात सांगायची गोष्ट अशी की सध्याचे जे अमेरिकेतले होल्डर्स आहे या विजाचे, या प्रकारच्या विजाचे, तर त्यांना काही घाबरायचं कारण नाही, कारण की त्यांचा विजा कॅन्सल झालेला नाही. आता जो नवीन विजा इश्यू होईल, नवीन जेव्हा सीझन येईल विजा इश्यूइंगचा ऑक्टोबरच्या नंतर, तर त्यांच्यासाठी हे कन्सर्निंग कारण आहे. तर आपण डिस्कशन सुरू करूया. सर, सुरुवातीला फ्रँक सर विचारतात प्रभुदयाल सरांना की युअर थॉट्स ऑन द इश्यू, म्हणजे याच्यावर तुमचे काय विचार आहे. तर प्रभुदयाल सर म्हणतात त्यांनी 4 पॉईंट्समध्ये या विषयाला हात घातलेला आहे. पहिला पॉईंट, ट्रम्प सिलेक्शन प्रॉमिसेस. हा विषय आत्ताच का निघाला, विजा बॅनचा इश्यू आत्ताच का उठला. तर आता तुम्हाला माहीत आहे की इलेक्शन इयर आहे अमेरिकेत, तर नक्कीच हा मुद्दा उचलून धरला जाईल. आणि ट्रम्पने इलेक्शन प्रॉमिस केले होते की आम्ही इथे जास्तीत जास्त नोकऱ्या क्रिएट करू. आता त्यांचा असा आरोप होता की भारतीयांवर, की हे खूप आपल्या इथे जॉब खाल्ले जात आहेत भारतीयांकडून, आणि आता हे थांबवायला हवे, म्हणून त्यांनी विजा रिस्ट्रिक्शन या दृष्टिकोनातून थांबवलेली आहे. आणि नोव्हेंबर 2020मध्ये इलेक्शन आहे, तोपर्यंत तरी यावरचं रिस्ट्रिक्शन राहील, असं जाणकार म्हणतात किंवा प्रभुदयाल सर म्हणतात. पुढे, इंडियन कंपनी अँड टेक वर्कर्स विल ऑल्सो ॲडव्हर्सली अफेक्टेड. याचा नक्कीच दुष्परिणाम होऊ शकतो भारतीय IT सेक्टर किंवा माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रावर आणि तेथील कामगारांवर, कारण की विजा नाही भेटला तर मग ते जाईल कसे, आणि त्यांना मग इथे अकोमोडेट करावं लागेल. परत तिसऱ्या पॉईंटवर म्हणतात की नॉट ओनली इंडियन बट ॲज US कंपनी ऑल्सो स्टँड्स टू लूज. म्हणजे फक्त भारतीय कंपन्यांचा काही लॉस नाही आहे. म्हणजे जसं आपलं TCS विप्रो झाली, आता ती अमेरिकेतल्या ब्रँचेस आहे, तर तिथे पाठवायचं असेल तर त्यांना नक्कीच अडथळ्याचा सामना करावा लागेल. पण US कंपन्यांचाच पण याच्यात लॉस आहे. तो कसा आपण बघू. तर आपण ही स्लाईड पाहिली तर ह्या या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं आहे की H1B विजा अप्रुव्हलची लिस्ट देऊन आहे. त्याच्यात पहिल्या नंबरवर ॲमेझॉन, म्हणजे ह्या कंपनीत काम करणारे H1B विजा मिळवतात एवढ्या प्रमाणात. करीब 3,000 लोक याच्यातून जातात. गुगल, TCS तर भारतीय कंपनी आहे, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, IBM, ॲपल, इंटेल, ह्या सगळ्या अमेरिकन कंपनी आहे. आणि यांना जास्त लॉस होणार आहे, कारण की तुम्ही TCS आणि TCS सोडली तर याच्यात तुम्हाला म्हणजे फार कमी मोठ्या कंपन्या, विप्रो इतके खाली आहे. तर बाकी ॲक्सेंचर, ओरॅकल अमेरिका, ऑर्न्स्ट अँड यंग, उबर टेक्नॉलॉजीज, तर यांना खूप लॉस आहे. म्हणजे US कंपन्यांना जास्त लॉस आहे भारतीय कंपन्यांपेक्षा. तर हे सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे. पुढे, वर्क फ्रॉम होम अँगल. म्हणजे आता वर्क फ्रॉम होम अँगल आहे, तर याचा किती म्हणजे नुकसान होतो की नाही हे पण बघण्यासारखं असेल, कारण की तुम्हाला माहीत आहे की सगळ्यात जास्त टेक इंडस्ट्रीज अडॅप्टिव्ह निघाली. म्हणजे आताही जो काही आपली इकॉनॉमी तग धरून आहे ते ॲग्री सेक्टरमुळे आणि IT सेक्टरमुळे. कारण आता लॅपटॉपवर काम करणं हे तर घरून पण करू शकतो ना. म्हणजे आता कंपन्यांनी लॅपटॉप दिले, तर घरून नेट असलं की सॉफ्टवेअर किंवा पेनिट्रेशन टेस्टिंग, पेन टेस्टिंग, कोणती साईट टेस्ट करायची असेल तर ते घरून पण होऊ शकते. त्याच्यामुळे ते काम
आउटसोर्स करू शकतो, तर US चे अजून जॉब जाण्याची शक्यता जास्त आहे. तर असं प्रभुदयाल सर म्हणतात. पुढे फ्रँक सर विचारतात शिवेंद्र सिंग सरांना, जे की नॅस्कॉमचे प्रतिनिधी आहे, की इम्पॅक्ट ऑन इंडियन IT सेक्टर अँड कंपनीज, म्हणजे याचा काय प्रभाव पडेल भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर आणि तेथील कंपन्यांवर, संस्थांवर. तर शिवेंद्र सिंग सर म्हणतात की निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन US इकॉनॉमी. त्यांनी पहिली US इकॉनॉमीची गोष्ट केली आहे. आता US इकॉनॉमी हार्ड हिट आहे, म्हणजे खूपच रफ पॅचमधून गुजरत आहे, म्हणजे जगातल्या सगळ्याच इकॉनॉमी रफ पॅचमधून जात आहेत. तर त्यांच्यावर अजून निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल त्यांनी हे केला तर. कारण तुम्ही जे स्किल्ड वर्कफोर्स आहे त्याला नाही म्हणताय, तर त्याचं आपण कारण पुढे डिस्कस करू. पुढे टेक सेक्टर डिफरंट, लो डिग्री ऑफ अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे आता तुम्ही ठीक आहे, तुम्ही कोणत्या बेसिसवर म्हटलं की H1B विजा आम्ही सस्पेंड करू, कारण जॉब जनरेट झाले पाहिजे. पण एका स्टडीनुसार ओव्हरऑल एम्प्लॉयमेंट, इथे तुम्ही खाली बघू शकता की ओव्हरऑल एम्प्लॉयमेंट रेट आहे जानेवारीचा होता 4%, अमेरिकेतली गोष्ट चालू आहे, आणि मे 2020मध्ये होता 13%. पण कम्प्युटर ऑक्युपेशनमधला, म्हणजे जे कम्प्युटरचं काम आहे त्याच्यातला जानेवारीचा अनएम्प्लॉयमेंट रेट होता 3%, आणि मे 2020चा डेटा आहे 2.5%. म्हणजे 3%हून 2.5%वर आला, म्हणजे एम्प्लॉयमेंट रेट कमी झाला. अनएम्प्लॉयमेंट रेट अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारीचा जो दर आहे तो कमी झालेला आहे कम्प्युटर ऑक्युपेशनमध्ये. म्हणजेच हा US चा डेटा आहे. त्याच्यामुळे इथे काही जास्त स्कोप आहे. तुम्ही H1B विजा रद्द तर केला, पण याच्यात काही जास्त स्कोप नाही जॉब जनरेशनचा, असं शिवेंद्र सिंग सर म्हणत आहेत. परत हा डेटा आहे US ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सचा डेटा आहे हा. आणि 70% जो H1B विजा असतो तो कम्प्युटर ऑक्युपेशन, म्हणजे जे संगणकावर काम करतात त्यांच्यासाठी म्हणजे ते याचा लाभ घेतात. परत या H1B विजा आपण डिस्कस केलं की हायली स्किल्ड लोकांसाठी. तर तिथे लोक का बरं जातात, कारण की तिथे कमतरता आहे स्किल्ड लोकांची. तर तिथे जी स्किल सेट आहे ह्या लोकांचा तो US मध्ये सापडत नाही, तर ती US मध्ये कमतरता आहे. तर हे पण USला थोडं भारी जाऊ शकते. परत आता हिस्ट्री ऑफ H1B विजाची अशी होती, हिस्ट्री सांगितली शिवेंद्र सिंग सरांनी, की हा विजा याच्यासाठी आणला होता का तिचे जो स्किल सेटमध्ये, म्हणजे तिचे जे कौशल्य आहे त्याच्यात अमेरिकेमध्ये हे कौशल्य नाही आहे या लेवलचं. त्याच्यामुळे त्यांनी हा विजा आणून बाहेरून त्यांनी टेक कंपन्या उभ्या केल्या. तुम्हाला माहिती आहे सत्य नडेला मायक्रोसॉफ्टचे, सुंदर पिचाई गुगलचे, एवढे मोठे मोठे CEO भारतीय वंशाचे आहे, आणि त्याच्यामुळेच एवढे मोठे ह्या कंपन्या चालून राहिल्या तर खऱ्या अर्थाने. तर मग तुम्ही H1B विसा खर्च करून एकानेही, सगळ्यांनी याचं क्रिटिसिझम केलं आहे मित्रांनो, की सत्य नडेला म्हणा, एलॉन मस्क म्हणा, सुंदर पिचाई म्हणा, सगळ्यांनी याचं रिजेक्शन केलं आहे. परत H1B प्रोफेशनल एसेन्शियल, म्हणजे H1B प्रोफेशनल एसेन्शियल कमोडिटीजमध्ये तुम्ही, कमोडिटी म्हणण्यापेक्षा सर्व्हिसेसमध्ये तुम्ही टाकू शकता. कारण आता कोविड-19चा टाईम आहे, हॉस्पिटलचा डेटा असतो तो पण मॉनिटर करावा लागतो. परत सगळं स्कूल एज्युकेशन ऑनलाईन होत आहे, आणि इम्पॉर्टंट इन्स्टॉलेशन ते तर ऑनलाईनच चालले ना सगळं. त्याच्यामुळे हा ऑनलाईन जो कणा आहे यांचा पार्टीचा, तो ढासळू शकतो. समजा ह्या H1B विजा वर्करना समजा हे नाही दिला तर, विजा नाही दिला तर, आता वर्क फ्रॉम होम किती काम करते तो पण अँगल आहे. परत 6,25,000 वॅकन्सी आहे 13 मेच्या US डेटावरून. तर तुम्ही विचार करू शकता की ट्रम्पचं हे मूव किती फायद्याचं ठरेल. परत त्यांच्या इकॉनॉमिक रिकव्हरीला पण धोका पोहोचेल. आता तर म्हणतात की इकॉनॉमिक रिकव्हरी करू, पण असा H1B विजा त्यांनी रद्द केला तर त्यांना वर्कफोर्स मिळणार नाही, आणि त्यांना नुकसानच होईल. यांनी आता त्यांचा काय इश्यू आहे, इमिग्रेशन, म्हणजे जे बाहेरून आपल्या देशात लोक येतात आणि ते आपले जॉब घेतात त्याच्यासाठी. पण हा इश्यू इमिग्रेशनचा आहेच नाही, कारण हा जो अमेरिकेत जितके लोक बाहेरून येतात त्याच्यामधून H1B विजा होल्डर हे खूप कमी प्रमाणातले लोक आहेत, आणि खूप हायली स्किल्ड आहे. ते आपलं काम करतात, पैसे घेतात आणि वापस चालले जातात, तेवढंच त्यांचं काम आहे. तर याचा काही जास्त फायदा होणार नाही, ट्रेडच्या दृष्टिकोनातून होऊ शकतो. पुढे फ्रँक सर विचारतात शिवेंद्र सरकार सरांना, की हूज लायकली टू इम्पॅक्ट द मोस्ट, म्हणजे याचा जास्तीत जास्त परिणाम कोणावर पडेल. याचा परिणाम फक्त इंडियन कंपन्यांनाच नाही तर अमेरिकन कंपन्यांवर पडणार आहेत. हे आपण ह्या इन्फोग्राफिक्समधून बघितलं मित्रांनो. ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, IBM, ॲपल, इंटेल इत्यादी कंपन्या ह्या अमेरिकन कंपन्या आणि ह्या टॉपमध्ये आहेत. तर यांना नक्कीच H1B विजाचा परिणाम होऊ शकतो. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलकडून म्हणजे म्हटलेलं आहे की हे म्हणजे चांगली गोष्ट नाही H1B विजा टार्गेट करणं, आणि ते पण तुमच्या इलेक्शन रेटॉरिकमुळे. आता इलेक्शन इयर आहे त्याच्यामुळे तर नक्कीच हे आहे, आणि हे आत्ताच होत नाही आहे, म्हणजे अचानक झालं असंही नाही.
ट्रम्प आल्यापासून अमेरिका फर्स्टची गोष्ट चालू आहे, म्हणजे मेक अमेरिका ग्रेट आणि अगेन, मागा, MAGA वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे इमिग्रेशनवर मेक्सिकोच्या विरुद्ध वॉल बिल्ड करणे आणि हे काय ते काय, तसं ट्रम्पचं धोरण चालू आहे. तर त्यांना हे नाही माहीत की ती अमेरिकेची सोसायटी ही मल्टीकल्चरल सोसायटी आहे, तिथे प्रत्येकाचं इनपुट आहे. त्याच्यामुळेच अमेरिका देश हा इतका मोठा झालेला आहे. तर ते एकाएकी कोणत्या क्षेत्राला असं दडपून टाकणे हे नक्कीच श्रेयस्कर ठरणार नाही. पुढे फक्त भारताच्या IT सेक्टरलाच नाही, तर इंडियन स्टील सेक्टर आहे, ॲल्युमिनियम सेक्टर आहे. तर हे स्वस्तात पोहोचवते म्हणून आपल्यावर खूप त्यांनी टॅरिफ लावले, WTOमध्ये वगैरे घेऊन जातात आपल्याला. तर याच्यावर नेहमी ते ट्रम्प तात्या टार्गेट करत असतात. आता 85,000 टोटल H1B विजा असतो. 85,000 ही लिमिट आहे. तर आपण इथे डिस्कस केलं 85,000 लिमिट आहे. 65+20,000 अशी आहे. 65,000 हे बाहेरच्या देशातून येणाऱ्यांना दिला जातो आणि 20,000 H1B विजा हा बाहेरच्या देशातील लोकांनाच दिला जातो, पण जे की अमेरिकेत ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांना. तर 65,000+20,000 असं डिव्हिजन आहे 85,000चं. पुढे फ्रँक सर विचारतात, इज दिस इन एनी वे इज गोइंग टू इम्पॅक्ट द इंडिया USA बायलॅटरल रिलेशन, म्हणजे भारत अमेरिकेचे द्विराष्ट्रीय संबंधामध्ये काही याच्यात फरक पडेल का. तर प्रभुदयाल सर म्हणतात की यावर डिस्कशन चालू आहे, म्हणजे आधीपासूनच. आता ट्रम्प आले 2016मध्ये, तेव्हापासूनच डिस्कशन चालू आहे. त्यांची एकदम आयसोलेशनिस्ट जी नीती आहे, प्रोटेक्शनिझमची, बचावात्मक जी त्यांची आम्हाला फायदाच पाहिजे, ट्रेड डेफिसिट नाही, ट्रेड सरप्लसच पाहिजे. तर त्याबद्दल डिस्कशन सुरू आहे. ट्रेड रिलेटेड भारताचे इंटरेस्ट हे जपलेच पाहिजे आणि ते जपण्यात आलं आहे. युनायटेड स्टेट्स चेंबर ऑफ कॉमर्स, म्हणजे त्यांचे जे वाणिज्यिक एक चेंबर असतं युनायटेड स्टेट्सचं, जसं इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आहे, फिक्की आहे, फेडरेशन, नॅस्कॉम आहे, तसंच USCOC आहे. ते म्हणजे ट्रम्पच्या बाजूने समजले जाते, पण तेही म्हणत आहे की ह्या स्टेपनी, म्हणजे तुम्ही विजा बॅन केला तर हे जॉब सगळे कॅनडामध्ये जाण्याची जास्त दाट शक्यता आहे. म्हणजे हे गिफ्ट टू कॅनडा वगैरे असं म्हटलं आहे त्यांनी. कॅनडाला आपण भेट देत आहोत हे सगळे जॉब अल्टरनेटिव्ह. कारण की ठीक आहे, सगळेच जण काही वापस इंडियात येणार नाही, काही काही जण दुसरा ऑप्शन पण शोधेल बाहेरच्या देशात चांगल्या अपॉर्च्युनिटीचा. तर कॅनडात हे सगळे जॉब जाण्याची खूप दाट शक्यता आहे, असं US चेंबर ऑफ कॉमर्सनी म्हटलेलं आहे. याच्यात लॉजिक लेस आहे आणि सुंदर पिचाईनी नक्कीच डिसअपॉइंटमेंट झाले आहे असं ते म्हणे. सुंदर पिचाई जे की गुगलचे CEO आहेत, भारतीय वंशाचे. पुढे प्रभुदयाल सर म्हणतात की याच्यातला पॉझिटिव्ह पॉईंट असा काढायला गेला की समजा हे जे टॅलेंट आहे H1B विजावाले, हे तर चालले जातात बाहेर देशात. समजा आता H1B विजा सस्पेंड झाला आहे, हे भारतात थांबले, तर याचा आपण कसा स्किलफुली वापर करायला हवा, तर त्याबद्दल भारतीय सरकारने विचार करायला हवा. यामुळे ब्रेन ड्रेनचा जो कन्सेप्ट आहे, म्हणजे जी क्रीम आहे ती तर चालली जाते IITमध्ये शिकून आणि बाहेर देशात ती स्थलांतरित होऊन जाते आणि परत वापस मग काही येत नाही. तर मग ते आपण थांबवू शकतो आणि त्यांना कसं युटिलायझेशन करू शकतो याबद्दल विचार करणे गरजेचे आहे. पुढे फ्रँक सर विचारतात शिवेंद्र सिंग सरांना की ठीक आहे, लोकल टॅलेंट समजा राहिलं तर याचा कसा वापर करून घेता येईल. R&Dची डेफिशियन्सी आहे, कारण की समजा तुम्हाला महाशक्ती व्हायचं असेल तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला खर्च करावाच लागेल. त्याच्यामुळेच आता चायना इथपर्यंत पोहोचू शकला आणि अमेरिका तिथपर्यंत आहे आणि वेस्टर्न कंट्रीज आहे, कारण की रिसर्च अँड डेव्हलपमेंटमुळे. तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपल्याला माहिती आहे, आपण सॉफ्टवेअर फक्त त्याच्यावर फेर मारतो आणि दुसऱ्यासाठी बनवतो. तर आपल्याला इथे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा सेल बनवावा लागेल. तर यावर शिवेंद्र सिंग सर म्हणतात की स्किल सेट जो आहे H1Bचा, H1B विजा होल्डरचा, म्हणजे जो H1B विजा घेण्यास पात्र आहे त्याच्यात जी क्षमता आहे ती क्षमता USAच्या तिथल्या लोकात फार कमी आहे. त्याच्यामुळेच हा विजा आणला गेलेला होता. आणि एक अशी अवधारणा आहे, म्हणजे जी की चुकीची अवधारणा आहे, मिसकन्सेप्शन आहे, की H1B विजा होल्डर म्हणजे चीप लेबर नाही आहे मित्रांनो. त्यांना भरपूर प्रमाणात, चांगल्या प्रमाणात पेमेंट दिला जातो, असा एक IHSचा सर्वे रिसर्च असं म्हणते. आणि एकदम हाय लेवलचे जॉब आहे. असंही नाही का प्रत्येक अमेरिकेतला व्यक्ती करू शकतो. दुसऱ्या देशातून टॉप टॅलेंट तुमच्या देशात येत आहे तर तुम्ही त्याची कदर करायला हवी. आता हे टेम्पररी रेस्ट्रिक्शन आहे 31 डिसेंबरपर्यंत, पण इलेक्शन इयर असल्यामुळे याच्यात काही रिलॅक्सेशन खूप अवघड आहे मिळणं. ट्रम्पला आपले इलेक्शन प्रॉमिसेस फुलफिल करायचे आहेत. आता पहिलेच समजा एक विचार केला तर ट्रॅव्हल रेस्ट्रिक्शनचा आधीच आहे, त्याच्यामुळे कोणी जायचा विचार तर नक्कीच केला नसेल. अमेरिकेत एवढं तांडव सुरू आहे, भारतात पण तांडव सुरू आहे कोरोना व्हायरसचं, COVID-19चं. त्यामुळे
आधीच आहे, तर अजून 2-3 महिने तर हे नक्कीच निघून जाईल ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शनमध्ये, म्हणजे जाताही येणार नाही. आणि पाहू आता काय होते, तर 31 डिसेंबरपर्यंत सस्पेंडेड आहे सगळे टाईपचे विजा. आणि यांचा वापर आपण जे टॅलेंट आपण रिटेन करू, तर त्याचा वापर आपण इंडियन स्टार्टअप्समध्ये करू शकतो. इंडियन स्टार्टअप्स माहिती आहे तुम्हाला, जे नवीन कंपन्या सुरू करतात, ऑन्ट्रप्रेनर्स, तर उद्योगी व्यक्ती, तर त्याच्यात आपण यांचा वापर करू शकतो, यांना खूप फायदा होऊ शकतो. तर यांचा नक्कीच एक पॉलिसी ठरवायला हवी की जे जे थांबत आहेत त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी आणि त्यांचा पुरेपूर वापर भारत सरकारने करून घ्यायला हवा. कॅनडा नेक्स्ट प्लेस. आता नॅस्कॉमनी शिवेंद्र सिंग सर नॅस्कॉमचे प्रतिनिधी म्हणून आले आहे. तर नॅस्कॉमने एक मीटिंग ऑर्गनाईज केली होती कॅनडाबद्दल. तर त्याच 63 कंपन्यांनी नोंदणी केली होती असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कॅनडाबद्दल जरा जास्त एक चांगली धारणा बनत आहे कंपन्यांमध्ये. तर पुढचं ठिकाण अमेरिकेनंतर कॅनडा असू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे फ्रँक सर विचारतात शिवाजी सरकार सरांना की कुड दिस लीड टू मोर सर्व्हिस बिंग आउटसोर्स टू इंडिया. आता ठीक आहे, वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे याचा फायदा अजून US मधील कंपन्या घेऊन, आता आपल्याला आपली मागणी का बरं आहे, कारण की आपल्याकडे टॅलेंट पण आहे आणि आपण पैसे पण त्या मानाने कमी मागतो अमेरिकेच्या. त्याच्यामुळे आपलं टॅलेंट तिथे घेतलं जाते. तर याच्यामुळे वर्क फ्रॉम होममुळे अजून तेथील कंपन्या आपल्याकडील लोकांना काम देणार का? वर्क फ्रॉम होममधून सॉफ्टवेअर बनवणे कम्प्युटरचंच काम आहे, नंतर अपलोड करणे इंटरनेटची गरज असते. फिजिकल जाणं ठीक आहे, काही काही क्षेत्रात गरजेचं आहे, पण होऊन जाते काम. तर शिवाजी सरकार म्हणतात की हे चालू आहे ऑलरेडी आणि याच्यात वाढ पण होत आहे IT सेक्टरमध्ये, आउटसोर्सिंगमध्ये. आता आउटसोर्सिंग म्हणजे सगळं, एखादं समजा संस्था असेल तर सगळं काम ती संस्था नाही करत. आता समजा आपण घर बांधण्याचं ठरवतो, तर आपण स्वतः बांधतो का ते घर? नाही. आपण एक ठेकेदार ठेवतो, तर आपण ते काम ठेकेदाराला देऊन दिलं म्हणजे आउटसोर्स केलं असं समजा. ठेकेदारी तो स्वतः काम नाही करत, तोही आउटसोर्स करतो कोणाला? मजुरांना. एक मजूर विटा लावते, एक मजूर प्लास्टर करते, तर असं याला आउटसोर्सिंग म्हणतात. तसंच त्या कंपन्यांना सॉफ्टवेअर पाहिजे. आता कोणतं ॲमेझॉनचं ॲप आहे, ॲमेझॉनकडे सगळं आहे पण ॲप नाही आहे, तर ॲप ते बनवायला देऊ शकते दुसऱ्यांना. तर त्यांनी आउटसोर्स केलं म्हणजे त्यांची खर्च कमी झाला आणि तर दुसरा त्यांच्यासाठी काम पण करत आहे. तर असं. बट लर्निंग स्किल्स ऑल्सो इन्क्रीज ड्यू टू H1B विजाज. आता ठीक आहे, तुम्ही म्हणा वर्क फ्रॉम होम चांगली गोष्ट आहे, पण जी गोष्ट तुम्ही प्रेझेंटली फिजिकली शिकता, तर ती गोष्ट H1B विजामध्ये घेऊन तुम्ही शिकता, पण ती आता वर्क फ्रॉम होममध्ये तुमचं शिकणं ते कमी होऊन जाईल. जे फील्डवर्क नॉलेज राहते ते कमी होऊन जाईल. आता तुम्हाला माहीत आहे, ट्रम्प साहेब समजा निवडून आले तर हे कंटिन्यू राहणार आहे, किंवा नाही जरी निवडून आले तरी दुसरं सरकार म्हणजे दुसऱ्या पार्टीचं जो बायडनचं समजा सरकार आलं, तर हे नक्कीच कंटिन्यू ठेवेल. कारण की आता लोकांना त्यांनी खोटी जाणीव करून दिली की याच्यामुळे जॉब वाचतात, तर वोट तेव्हाच देईल ना लोक त्यांना, की बा हे पण असेच करेल आणि आपल्यासाठी काही करेल लोकल लोकांसाठी. तर त्यामुळे आपल्याला प्रिपेअर राहण्या फ्युचरसाठी IT इंडस्ट्रीला आपल्या, आणि अशा काही शॉक आल्या तर त्याला ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता ठेवायला हवी. पुढे फ्रँक सर विचारतात प्रभुदयाल सरांना की पॉलिटिक्स बिहाइंड इट, आणि याच्यामागे काय राजकारण आहे, आणि याच्या इलेक्शन म्हणजे ट्रम्पच्या इलेक्शन आहे नोव्हेंबर 2019मध्ये, ट्रम्प आणि जो बायडनमध्ये जे इलेक्शन आहे याच्यावर म्हणजे काय इम्पॅक्ट राहील. तर प्रभुदयाल सर म्हणतात की डोमेस्टिक प्रॉमिस केलं होतं हे ट्रम्पनी, म्हणजे मी वॉल उभी करीन, स्टील आहेत काही करीन, नॉफ्टा होतं, नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड अग्रीमेंट होतं, त्याला मी माझ्या मतानं डिझाईन करून युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, कॅनडा अग्रीमेंट करीन, USMCA करीन, असं ट्रम्पचा आहे रेटॉरिक. ट्रेड वॉर चालू होता चायनासोबत, पण आपल्यासोबत पण चालू होता हार्ले डेव्हिडसनवरून. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता इलेक्शन इयर आहे, त्याच्यामुळे काही रिलॅक्सेशन एक्सपेक्ट करणं म्हणजे अपेक्षा ठेवणं हे म्हणजे खूप भोळेपणाची लक्षण आहे. परत US टेक सेक्टरसुद्धा हॅपी नाही याच्यावर, म्हणजे याच्यात आनंदी नाही आहे तिच्या टेक सेक्टर. कारण की आपण बघितलं की ॲमेझॉन आणि गुगल, फेसबुक सारख्या कंपन्या जास्त H1B विजाचा यूज करतात, त्याच्यामुळे त्या पण या गोष्टीला खूप नाराजी व्यक्त केली आहे या गोष्टीवर. पण आपल्याला US इंडिया रिलेशनवर याचा परिणाम पडू देता कामा नये, कारण की आपला जो शेजारी एकदम प्रिय आणि आपल्या जीवावर उठलेला आहे चायना, त्याच्यासाठी आपल्याला US सोबत चांगले संबंध मेंटेन करावे लागेल असे प्रभुदयाल सर म्हणतात. आणि बघितलं आपण 7 लार्जेस्ट कंपनी आर US कंपनीज, म्हणजे H1B विजा घेणाऱ्या ज्या कंपनी आहे, म्हणजे ज्याच्यात जे लोक काम करतात, त्या 7 लार्जेस्ट कंपन्या ह्या USच्याच आहे, म्हणजे नुकसान त्यांनाच जास्त आहे असं प्रभुदयाल सर म्हणतात. पुढे फ्रँक सर विचारतात शिवेंद्र सिंग सरांना की वर्क फ्रॉम होम टू ऑफसेट विजा बॅन, म्हणजे तेच परत क्वेश्चन आलेला आहे हा. फ्रँक सरांनी विचारला की आता ठीक आहे आउटसोर्सिंगचं झालं, तर आता विजा बॅनला म्हणजे काउंटर करू शकेल का, म्हणजे पुरून उरू शकेल का? आता विजा बॅन त्या फिजिकली तर जाऊ नाही शकत, पण अजून ऑनलाईन कामं होऊ शकतात का IT इंडस्ट्रीचे?
तर शिवेंद्र सिंग म्हणतात नक्कीच, कारण की आय टी इंडस्ट्री अडॅप्टिव्ह आहे. आता माहिती आहे आय टी इंडस्ट्रीत काम असं असते कम्प्युटरवरचं का ते घरून पण होऊ शकते. आता बिचारे आपले जे मजूर बंधू भगिनी आहेत त्यांच्यासारखं काम नाही आहे, घरून तर होणार नाही, त्यांना त्याला फील्डवर जावंच लागेल. पण जो आय टी इंडस्ट्रीतला वर्कर आहे तो त्याला घरून पण काम करू शकता येते. त्याला फक्त एक लॅपटॉप किंवा कम्प्युटरची गरज आहे आणि नेट कनेक्शनची गरज आहे. तो आपल्या घरून पण करू शकते. सगळ्यात आता तग धरून ॲग्रिकल्चरल सेक्टर आणि आपलं आय टी सेक्टर याच्यामुळेच तग धरून आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर तर पूर्णच बंद होतं. क्विकली शिफ्ट झालो आपण वर्क फ्रॉम होमवर सगळ्यात जास्त. एवढी 95% पॉप्युलेशन लगेच आय टी सेक्टरने शिफ्ट केली आपली वर्क फ्रॉम होमपासून. आणि 4.3 मिलियन पीपल म्हणजे 43 लाख लोक या सेक्टरमध्ये काम करतात असं शिवेंद्र सिंग सर म्हणतात. परत यात ह्या इंडस्ट्रीचं व्हॅल्युएशन $191 बिलियन आहे. त्यातून $141 बिलियन हे एक्सपोर्टचेच आहे. आणि त्यातूनही एक्सपोर्ट हा 62% युनायटेड स्टेट्सला होतो. त्याच्यामुळे जरा लॉसचं बघावं लागेल खूप. आपलं ह्या आय टी सेक्टरचं 8% कॉन्ट्रीब्युशन आहे जी डी पीला. आणि जे करंट अकाउंट डेफिसिट असतो म्हणजे जी वित्तीय टूज असते इम्पोर्ट एक्सपोर्टची, ती ह्या एवढा मोठा एक्सपोर्ट असल्यामुळे ती भरून निघते. आता माहिती आहे आपण तेल तर आयात करतो त्याच्यात तर काही करता नाहीत, पण हे जे आय टी सेक्टर आहे एक्सपोर्ट वगैरेमध्ये आय टी सेक्टर आपलं फार्मास्युटिकल सेक्टर आहे, तर याच्यात आपण चांगली कामगिरी करून ते करंट अकाउंट डेफिसिट कमी करू शकतो. त्यांनी आशा बाळगली आहे की हे लवकरच रिझॉल्व्ह होईल. बेस्ट वे फॉरवर्ड तर शिवाजी सरकार म्हणतात की सम हिट इज डेफिनेटली एक्सपेक्टेड, म्हणजे काही ना काही तर लॉस होणारच आहे काही काळात, पण ह्याला ॲक्सेप्ट करण्याची ताकद ठेवायला हवी. आणि ट्रम्पकडून अपेक्षा ठेवणे की हा लवकर इशू रिझॉल्व्ह होईल आणि काही आपल्याला रिलॅक्शन भेटेल, तर याची आता अपेक्षा करू नाही शकत. नोव्हेंबर 2020मध्ये इलेक्शन आहे, डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडनमध्ये. तर तोपर्यंत तरी आणि त्याच्यानंतरही समजा जो बायडन जरी निवडून आले, ट्रम्प जरी हारला, तरी आता ही पातळी खूप वर गेली आहे म्हणजे प्रोटेक्शनिझमची, तर ती खाली आणणे जो बायडनला पण तेवढं पॉसिबल होणार नाही. पण बघू आता पुढे काय होते. तर H1B विजा ही विन विन सिच्युएशन होती, ते बघितलं आपण. कारण तिच्या एम्प्लॉयरला पण कमी पैसे द्यावे लागते इतरांपेक्षा आणि आपल्याला आपल्या इच्छा एम्प्लॉईला पण जास्त पैसे भेटते, तर दोघांचे विन विन सिच्युएशन एक म्हणू शकतो आपण. तर आपण असं डिस्कस केले 2 आर्टिकल, एक इंडियन एक्सप्रेसचं एक्सप्लेन H1B विजावरचं आणि आर एस टी विथ द बिग पिक्चरची डिबेट पण. तर काही शंका किंवा सल्ले असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.